संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते, मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी। संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित व पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया। हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे। और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे। काम करता करता त्या नामाचा जप करायचा आहे।
कोणत्या नामाचा जप करायचा आहे? सतनामाचा जप करायचा आहे. जोही कंप्लीट कोर्स आपल्याला दिला जातो त्या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. पुण्यात्म्यांनो, दास वारंवार सांगतो की जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता हे दोन्ही एकच आहेत. पवित्र चारही वेदांचा निष्कर्ष आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आणि वेद हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. परमक्षर ब्रह्म म्हणजेच कबीर साहेबजींनी, कबीर परमेश्वरजींनी आणि असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामीने हे चारही म्हणजे पाचही वेद, एक सूक्ष्म वेद अजून आहे, पाचही वेद या क्षरपुरुष अर्थात ज्योत निरंजनच्या अंतःकरणात फॅक्स केले होते. वेळ आल्यावर ते बाहेर पडले. जसे गर्भवती मादीतून मूल आपोआप वेळ झाली की बाहेर येतं, अशा व्यवस्थेने परमात्म्याने हे सर्व वेद, पूर्ण ज्ञान, अध्यात्म ज्ञान आणि संसारिक ज्ञान कसं राहिलं पाहिजे, काय क्रिया केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान दिलं होतं. परमात्मा कोण आहे, त्याची साधना कोणती आहे, आपण जिथे राहत आहात तो परमात्मा कोणत्या स्तरातील आहे, तुम्हाला किती लाभ देऊ शकतो, किती हानी पोहोचवू शकतो, हे सर्व ज्ञान दिलं होतं. या ज्योत निरंजनने जेव्हा हे वेद वाचले तेव्हा त्याला चिंता वाटली की यामध्ये पूर्ण परमात्म्याची माहिती आहे आणि त्याच्या प्राप्तीची कंप्लीट ट्रीटमेंट, कंप्लीट म्हणजे पूर्ण रूपाने विधी आहेत. त्याने काय केलं? जो परमात्मा प्राप्तीचा विधी होता, जे मंत्र होते, ते त्या पोर्शनला, त्या भागाला, वेदातील त्या भागाला नष्ट करून टाकलं आणि बाकी जो भाग होता तो आपल्याला दिला, जो ऋषींनी 4 विभागांमध्ये वाटून दिला. त्याला नावं दिली ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्या 5व्या वेदाशिवाय आपल्याला मोक्ष नाही. या वेदांमध्ये वर्णित विधींनी, 4 वेदांमध्ये वर्णित विधींनी, श्रीमद भगवद्गीतेत वर्णित विधींनी केवळ ब्रह्मपर्यंतची प्राप्ती होते, ब्रह्मलोकापर्यंत जाता येते. इथली ही अंतिम उपलब्धी आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत तिथे गेलेले प्राणी पुनर्वर्तित आहेत. तिथे गेलेलेही परत फिरून पृथ्वीवर येतात. आणि जोपर्यंत हे येणं जाणं आहे, मोक्ष नाही, तर शांती नाही, परमशांती नाही होऊ शकत. आता जसं हे 4ही वेद या ब्रह्मने, क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले. ब्रह्माजींनी याला जसं जाणलं, समजलं, त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना, आपल्या पुत्र नातवंडांना दिलं. आणि त्याच ज्ञानाला आपसात विचार विनिमय करून या ऋषी, महर्षी, ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि 5व्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं.
आणि याने श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4 श्लोक 34 मध्ये की त्या तत्वज्ञानाला, ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल समजू शकतो, हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आता इथे हे आपले धर्मगुरू आपल्याला गोंधळवण्याचे काम करत राहिले की परमात्मा गीता ज्ञानदाता हे कंप्लीट गॉड आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते जगद्गुरु आहेत श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी. आता जर ते जगद्गुरु असते तर त्यांनी हा ऑप्शन नसता ठेवला की तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीताजीचे 18 अध्याय लिहिले, 700 श्लोक आहेत, त्यात एक अध्याय अजून लिहिला असता. त्यात काय कोणते कागद संपणार होते का काही वेळेची मर्यादा होती? तर सांगण्याचा अर्थ हा असा की हे ज्ञान जे परमात्मा स्वतः येऊन देतात ते ज्ञान कोणाजवळही नसते, तर त्याला परमअक्षर ब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हणतात. कबीर वाणी आहे ती, कबीर वाणी. तर सांगायचा अर्थ असा की जे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे वर्णित विधी आहेत ते गॉड गिव्हन आहेत. गॉड गिव्हन म्हणजे पूर्ण परमात्म्याने वेद दिले ब्रह्मला, ब्रह्मने मग पुढे आपलं ज्ञान दिलं आपल्या पुत्राला ब्रह्माजींना, आणि मग अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून या वेदांचा सारांश आणि स्वतःच्या काही अडकळी यामध्ये अजून जोडल्या. तर या 9 मन सुताचा गुंता केला. काहीतरी या काल भगवान ब्रह्मने मग ऋषींच्या अर्धवट अनुभवाने या अध्यात्म मार्गात 9 मन सुताचा गुंता केला. त्या 9 मन सुताचा गुंता सोडवण्यासाठी ते परमात्मा स्वतः इथे येतात आणि त्या गुंत्याला उलगडवून देतात.
जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले होते सन 1398 मध्ये, सन 1518 पर्यंत 120 वर्षांपर्यंत इथे राहिले, पृथ्वीवर सहशरीर आले होते, सहशरीर निघून गेले होते. तर त्यावेळी त्यांनी आपलं हे ज्ञान सांगितलं होतं, आपली ही अमृतवाणी सांगितली होती. ते परमअक्षर ब्रह्म आहेत. तर त्यावेळी हे अध्यात्म ज्ञान उलगडून आपल्या अमृतवाणीत लिहून निघून गेले होते. परमात्मा अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना माहीत होते की काल परत आपली काहीतरी शक्कल लढवेल. तर परमात्मा गेल्यानंतर त्याच परमात्मा परमेश्वर कबीर देवजींच्या, कबीर साहेबजींच्या पंथात त्यांचंच गुणगान करणाऱ्यांमध्ये काळाचे दूत घुसले. त्यांनी भिन्न भिन्न पंथ कबीरजींच्या नावाने चालवले आणि त्यांनी त्या सूक्ष्म वेदाला, त्या कबीर वाणीला आपल्या अनुकूल जी काही त्यांची व्याख्या, त्यांचे अनुभव, त्यांनी ज्या कोणाकडून हे ज्ञान ग्रहण केलं त्या ज्ञानाचं जसंही समर्थन, आपल्या अज्ञानाचं समर्थन, त्या अनुभवाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी त्या कबीर सागरमध्ये, त्या कबीर साहेबांच्या वाणीतही काही फेरफार केला. आता कारण काय होतं की ते लोक असं म्हणायचे की आम्ही कबीर सागरमधील ज्ञान देत आहोत आणि ते बरोबरच होते तसे. मग त्यांनी पाहिलं की कबीर सागरमध्ये, उद्या कोणी विचारलं की कुठे आहे कबीर सागरमध्ये, आणि पाहिलं तर त्यात गडबड दिसली. त्यांच्या व्याख्येच्या विपरीत कबीर सागरमधील परमात्म्याची वाणी होती, कबीर साहेबांची वाणी. तर त्यांनी त्यात आपल्या अटकळीनुसार आपल्या अज्ञानाला खरं ठरवण्यासाठी काही त्यात परिवर्तनही केलं. आता मालकांना माहीत होतं की 600 वर्षांपर्यंत, कारण की आज याची आवश्यकता भासणार होती, या सूक्ष्म वेदाची, याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी आपले प्रिय आत्मा गरीबदास साहेबजींना गाव छुरानी, जिल्हा जज्जर, हरियाणा प्रांत या ठिकाणी आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जाट जातीत झाला. तसे संत जात मानत नाहीत, परंतु ज्या वर्णात आपण वारतो त्याचा थोडाफार परिणाम दिसतो. परंतु परमात्म्याने या कॉन्सेप्टला क्लिअर केलं आहे कि जात ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, और तो मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान. आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी. आणि सन 1727 मध्ये येऊन ते गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727 दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या, इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली.
परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवल्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ, माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी की 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्क्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा, आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाल नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. त्यांनी विचार केला की 16 कोस पर्यंत लांब असेल. आधी एकमेकांशी एवढे परिचित नव्हते कारण की साधनं नसायची. मग म्हणाले, महात्माजी भोजन करा. परमात्मा म्हणाले, नाही भोजन नको. तर ते म्हणाले, भोजन नाही केलं तर निदान दूध तरी प्यावंच लागेल महाराजजी, कारण की एक श्रद्धा आणि प्रेमाने लाडाने पूर्वी दासाला खूप माहिती आहे, त्या पवित्र वेळेची खूप जाण आहे, ज्यात येणाऱ्या पाहुण्याचा किती मान ठेवला जायचा. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवला आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जीवन घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे या लोकांचा? ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही. आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार, आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल. पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी, ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात, त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले, गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी,
हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्या जवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचरांखाली आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचर मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांड भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सतगुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या. गवऱ्यांनो, तर मोठे मोठे जे गौरी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. मी या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युवा युवांचे मल्ल होते गरीबदासजी, युवा युवांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे बोऱ्या जीवांना, की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्चा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे. तर ते म्हणाले, महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळं फुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, 1-2 झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं.
परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात या कलियुगामध्येच. कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती की हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची. तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता. आणि याचंच प्रमाण वेद देतात की तो अशी लीला करतो. सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना. त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं. वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेशांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीशी ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत. परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले आणि तो परमात्मा प्रकाश रूप आहे. अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला विराजमान व्हा परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहता की एखाद्या व्यक्तीचं असं व्यक्तिमत्व असतं की त्याला आपोआप माणूस कुठेही जाईल तिथे त्याचा सत्कार करतात, कारण त्याचे संस्कार, त्याचं पुण्य त्याच्यासोबत असतं. त्याच दृष्टीने जेव्हा परमात्मा तिथे पोचले तेव्हा स्वतः उभा राहिला तो न्यायाधीश. कारण की असा पुण्यात्माच केवळ अशी पदे प्राप्त करतात. आणि उभं राहून सत्कार केला आणि म्हणाले की विराजमान व्हा भगवन. तर तिथे बरीच बोलणी झाली परमात्म्याची आणि तो प्रियात्मा त्या धर्मराजाशी. आता धर्मराजाच्या दरबारात देई कबीर तलाक, मेरे बोले चुके हंस को तू पकडना मत कजाक. आता तो परमक्षर ब्रह्म इथल्या न्यायाधीशावर असा रागावला जसा एखादा उच्च अधिकारी एका छोट्या अधिकाऱ्यावर त्याला उपदेश देते वेळी सक्तीने बोलतो तसा. आणि तो औपचारिक आणि शिष्टाचाराने सर जी, यस सर, हां जी, जशी आज्ञा आपली, असा एक शिष्टाचार असतो. याच प्रकारे परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर देवजी, कबीर साहेब, काशीवाले धानक, ज्यांना वेणकर म्हणतो आपण, कवी संबोधून त्यांची फाईल बंद करून ठेवली होती आपण, इतिहास बंद करून ठेवला होता. तो परमक्षर ब्रह्म आहे, तो सर्व सृष्टी रचनहार आहे, तो सर्वांचा सृजनहार आहे. तर तिथे गरीबदास साहेबजींच्या समोर स्वतःची समर्थता दाखवतात. धर्मराजाला म्हणाले की खबरदार, जर तू माझ्या कुठल्या एका हंसाला, ज्याने माझ्या संताशी माझ्याद्वारे माझा रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडून पाठवलेल्या संताचा उपदेश प्राप्त प्राण्याचा तू हिशोब देखील नाही करायचा, त्याचा लेखाजोखाही नाही करायचास तू, खबरदार जर त्याला पकडून आणलंस तर. धर्मराज हात जोडून म्हणतो, करबद्ध होऊन म्हणतो की हे परमात्मा, आपल्या हंसाला, आपला जो अनुयायी असेल त्याला मी कधीच नाही पकडणार, त्याला कोणताच दंड नाही देणार. धर्मराय दरबार में देई कबीर तलाक, मेरे भोले चुके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़, और तुमरे हंस को पकड़ो नहीं, मन दो ही लाख करोड़. आपला जो हंस असेल मी कधी त्याला नाही पकडणार, ना त्याला कधी दंडित करणार. आणि मग तो म्हणाला की परमात्मा, जोपर्यंत आपल्या शरणामध्ये हा जीव येत नाही तोपर्यंत याचे पूर्वजन्मीचे संचित पापकर्म
माझ्याकडे विद्यमान असतात हे प्रभू, आणि माझ्या कागदांमध्ये ते नमूद केलेले आहेत. आणि इथला नियम आहे की जसे कोणी कर्म करेल तसे भोगावे लागतात. तर परमात्मा त्याला तर मला दंड द्यावा लागेल, माझा नाईलाज आहे. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणाले होते, कबीर साहेब, ये कर्म भरम ब्रह्मांड के मैं पल में कर हूं नेस, और दिन हमारी दो ही दी सो करो हमारे बेस. हे तुझे कर्म भ्रम या ब्रह्मांडाचे तू लावून ठेवले आहेत, यांना एका मिनिटात नष्ट करेन, संपवून टाकेल, कॅन्सल करीन, क्रॉस मारीन यांच्यावर. आणि ज्यांनी माझी साक्ष दिली आणि तू त्यांना पकडून आणलंस, तुझे अनुयायी त्याला इथे घेऊन आले, तर तो म्हणाला की मी तर असा असा कबीर साहेबांचा बालक आहे, तू मला नाही पकडू शकत, तू चूक करत आहेस. त्यांना करा माझ्यासमोर उपस्थित, त्यांना मग माझ्याकडे घेऊन या माझ्या लेकरांना, तू त्यांना दंड नको देऊस. असं बोलणं ऐकून गरीबदासजी गदगद झाले की हे समर्थ बाबाजी तर खूप खूप बरेच तगडे आहेत, आणि इथला हा न्यायाधीश आणि हा खूप देवतांसारखा हात जोडून उभा आहे यांच्यासमोर. तर मग पुढे आपल्या लोकात घेऊन गेले परमात्मा. त्याच्या आधी काळाची ती स्थिती, ते स्थान दाखवले जिथे हे ब्रह्मलोकात वेगळी जागा शोधून गुप्तपणे राहतात. तो आपल्या मायेपासून लपून राहतो, तिथे साकार आहे. हा ज्योत निरंजन साकार आहे, नर आकार आहे, याचे उंच डोके आहे आणि लांब दात आहेत. शरीर याचा चेहरा बेढब असा आहे. आणि मग परमात्म्याने त्याचं दुसरं स्थान दाखवलं या 21व्या ब्रह्मांडात, जिथे हा तप्त शिलेवर भाजून 1,00,000 प्राण्यांचा आहार करतो, सूक्ष्म शरीरातून घाण काढून खातो, आणि जीव मरत नाहीत, ते कर्मानुसार आपले अन्य शरीर प्राप्त करतात. मग त्याने परब्रह्मच्या म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश केला. आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, कधी कधी आपण भक्ती करतो परंतु सुख मिळत नाही. 20 वर्षे मंदिर बांधून देवी देवतांची पूजा करूनही दुःख संपलं नाही, संकटे वाढतच गेली, आर्थिक परिस्थिती खालावत गेली. ही कथा आहे मोजाबाजा पाडवी, जिल्हा नंदुरबार यांची. त्यांनी परंपरागत भक्ती केली, मंदिर उभारलं, नित्यपूजा केली, परंतु घरात एकामागून एक संकट येत राहिली. एके दिवशी ज्ञानगंगा पुस्तक हाती लागलं. वाचताना समजलं इतकी वर्षे भक्ती केली परंतु ती शास्त्रविरुद्ध होती. परमात्मा कोण आहेत, खरा मोक्ष कसा मिळतो, यातच जीवनाचं सत्य लपलेलं होतं. संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि आयुष्यच बदललं. असा मुतखड्याचा त्रास होता की डॉक्टर म्हणाले ऑपरेशनच करावं लागेल, परंतु नामदीक्षा घेतल्यानंतर एकही औषध न घेता त्रास गायब झाला. मोठ्या मुलाची किडनी फेल झाली. डॉक्टरांनी सांगितलं वाचणार नाही. दुसऱ्या मुलालाही मोठा आजार, हजारो रुपये खर्च करूनही फायदा नाही. परंतु गुरुमंत्र घेतल्यानंतर तोच मुलगा आज पूर्ण निरोगी, अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जगत होते. परंतु संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने 10 लाखांचं घर उभं राहिलं. हे सर्व केवळ योगायोग आहे का, की सत्याचा मार्ग मिळाल्याने आयुष्यच बदललं? ही अनोखी जीवनकथा, हा आश्चर्यकारक परिवर्तनाचा प्रवास. चला ऐकूया मोजाबाजा पाडवी यांच्या शब्दात. नमस्कार सत साहेब, आपलं नाव? मोजाबाजा पाडवी. आपण कुठून आलात? गाव वेरी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रचा. तिथून आलो सर आम्ही. आपला व्यवसाय काय आहे? सर आमची व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/4/2022ला घेतली सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतला अगोदर आम्ही सत्रीवर भातीजी महाराज असं म्हणून गुजरातचे हे
महाराज होते यांच्या संप्रदायात 20 वर्षे भक्ती केली सर आम्ही. देवमोगरा माता असं म्हणून आमची कुलदेवी माता म्हणतात, तिच्याही भक्ती केली आणि भगवान शिव असं त्यांचं मंदिर बनवून त्यांचंही 20 वर्षे भक्ती केली सर आम्ही. स्वतः मंदिर बनवला, तिथे पूजापाठ केली आणि 20 वर्षे भक्ती करून सर आम्हाला तिथून काही असं परिवर्तन दिसत नव्हता. कारण आम्ही ऑलरेडी आम्ही संत रामपालजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता ती भक्तीचा अनुभव आता आला की आम्ही भक्ती करत होतो तर शास्त्रविरुद्धात करत होतो, तिथून आम्हाला काही लाभ भेटला नाही सर. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत येण्या अगोदर आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, आम्ही असे आलो की आम्ही आमच्या गावाजवळ मलगी असं म्हणून एक शहर आहे, तिथे संत रामपालजी महाराजांचा बुक आहे ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग असं बुक विक्री करत होते सर. तिथून आम्ही ते बुक घेतले, ती पुस्तक वाचायला चालू केली आणि तिथून आम्हाला असं समजलं की आम्ही भक्तिविधी करत होतो भगवान शिवाशी, तर ती भक्ती आपल्याला ओम नमः शिवायशी मंत्र जाप दिला होता आमच्या गुरुने. आणि संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा यासात आपल्याला वाचायला भेटलं की ब्रह्म विष्णू महेश हे भगवान नाही, हे याच्याकडून आपल्याला ना सुख होऊ शकतं ना दुःख मिटू शकतं असं म्हणून संत रामपालजी महाराजांनी ज्या बुकमध्ये लिहून ठेवलं होतं सर, ते आम्ही वाचून तिथून चकित झालो आणि तिथून आम्हाला ज्ञान समजलं सर. जी भक्ती समजली सर, तिथून आम्ही असं विचार केला की देवी देवता आहे यांना आपण एवढी भक्ती करतो तरीसुद्धा आपलं संकट आहे ते आपण सुटत नाही, ते संकट आहे ते आपल्याला सोडत नाही आहे आणि आपले दुःख आहे तो मिटत नाही, हे तर आपल्याला काय करावं असं म्हणून प्रश्न पडला सर. भगवद्गीता आहे तिच्यासमोर बसून ते आणि ज्ञानगंगा असे बुक आहे ते सर्व ग्रंथामधून भगवानच्या विधिविधानांचा प्रमाण आहे तर सर्व आपल्या ज्ञानगंगा बुकामध्ये ही पाहायला भेटलं सर. भगवद्गीताचं ज्ञान होता तोच विस्तारितपणे आम्हाला समजायला भेटला सर. तिथून आम्हाला असं वाटलं की भगवान प्राप्ती करायची असेल तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावं लागेल, तिथूनच आपल्याला पूर्ण परमात्मा असे आपले प्राप्ती करायची विधिविधान भेटेल आणि तिथूनच आपल्याला मोक्ष होईल असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटलं सर. तिथून आम्ही विचार केला की आता एवढं 20 वर्षे भक्ती करूनही आपल्याला काय आपल्याला समजायला मार्ग नाही सापडला, तेही आपल्याला हे 1-1.5 महिन्यातच आपल्याला ज्ञानगंगा पुस्तक वाचता असं प्रमाणित ज्ञान भेटला सर. मग तिथून आम्ही विस्कळीत झालो की परंपरा भक्ती करत होते आम्ही महादेवाच्या मंदिर बांधून त्याच्याही पूजा करत होतो, पण आपल्याला परंपराची भक्ती करत होते तिथून आपल्याला असं अनुभव वेगळा पाहिला की भगवानांच्या विधीचा विधान आहे तो सर्व भगवद्गीतामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि आपले साधू संत किंवा आपले गुरुजन आहे त्यांनी आजपर्यंत विस्तारितपणे काही सांगितलं नाही आपल्याला, तर तेच ज्ञान आहे भगवद्गीताची ज्ञान आहे ते आपल्याला संत रामपालजी महाराज विस्तारितपणे आपल्याला सांगून दाखवत आहे की मोक्ष कोणते भगवानांची भक्ती करून आपल्याला होईल किंवा या संकटातून कोणते भगवानांच्या विधिविधानानुसार आपण भक्ती केल्यानंतर आपले संकट आहे ते तिथून आपण निघू शकतो. तर आपल्याला ज्ञान समजली, त्याच्यानंतर आता आपल्याला संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घ्यायची आहे असा विचार झाला. त्याच्यानंतर मग नंदुरबार जिल्ह्यामधून आम्हाला नामदीक्षा सेंटर आहे तिथून आम्हाला नामदीक्षा संत रामपालजी महाराजांशी भेटली. सर, जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची जी भक्ती आहे ती वास्तविक सांगतात आणि त्यांच्यापासून कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नाही किंवा ती भक्ती करायला नको असं सांगतात. तर याचाच अर्थ असा होतो की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे श्रद्धाळूंना सांगता आहेत की तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करू नका आणि त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा. तर हे खरं आहे का?
सर ते असं आहे की जर संत रामपालजी महाराज हे देवी देवतांच्या भक्ती सोडवत नाही आहे, परंतु हे शास्त्र अनुकूल आणि जर शास्त्रात लिहिलेलं आहे ते देवी देवतांची भक्ती कशी करावी ते आपल्याला संत रामपालजी महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात. ते सोडवतानाही पण ते वास्तविकपणे त्यांची भक्ती कशी करावी आणि ते भक्ती केल्यानंतर आपल्याला लाभ कसे होईल ते मार्गदर्शन आपल्याला संत रामपालजी महाराज आपल्याला भक्तिविधी देतात. सर, आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे साधू संत आहेत आणि ते सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश आणि जे 33 कोटी देवी देवता आहे यांची भक्तिविधी कशी करायची हे आज समाजाला सांगत आहेत. तर समाजाने संत रामपालजी महाराजांकडे का जावे आणि त्यांच्याकडनंच का भक्तिविधी समजून घ्यावी? सर तो असं आहे की संत रामपालजी महाराज आहे ते आपल्याला सद्ग्रंथाच्या आधारित प्रमाणित आपल्याला भक्तिविधी दाखवता आणि जे दुसरे जो साधू संत असतात ते त्यांच्या मनमुखी आपल्याला भक्ती करायला लावता आणि त्यांच्याकडे कधी प्रमाण विचार गेलं तर मग सर ते भगवानांची विधीचा विधान काय आहे तेवढंही विचारलं तर ते जबाब द्यायला मागे सरकतात. आणि संत रामपालजी महाराज असे की जेवढे आपले हिंदू समाजाचे सद्ग्रंथ आहे त्याच्यामधून सर्वांच्या मालिक कोण आहे आणि त्यांच्या भक्ती कशी करावी आणि ते तत्वदर्शी संतकडे जाऊन आपल्याला ती सद्भक्ती भेटेल. आणि आजच्या ज्या कालियुगात आपले एकमेव संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आहे आणि मोक्ष मार्ग म्हणजे कसे हवे आपल्याला मोक्षासाठी आपल्याला संत रामपालजी महाराज भक्तिविधी देतात. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आम्हाला अनेक लाभ झाले. आम्हाला स्वतःला मूतखोळाचा प्रॉब्लेम होता सर आणि 2014 तो त्रास मला फार जोरात होत होता. प्रत्येक दवाखान्यात गेलो, सोनोग्राफी केली सर. तिथे सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला डॉक्टर लोकांनी सांगितलं की एका किडनीमध्ये तुमचा 16 mmचा खोडा आहे आणि दुसरी किडनीमध्ये तुमचा 6 mmचा खोडा आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर मग फार धोकाचा आहे असं डॉक्टर लोकांनी सांगितलं सर. त्यावेळेस आमच्याकडे पैसेही नाही होते, तर आम्ही ते जादूटोणावाल्याकडे गेलो, आयुर्वेदिकवाल्याकडे गेलो आणि बऱ्याच दिवशी सर आम्ही आयुर्वेदिकचा वापर केला आणि एका महिन्यात आयुर्वेदिकचा दवा 4000चा दवा खात होतो सर आम्ही. पण तरीसुद्धा तो मूतखोळाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही सर. आणि जर ते मूतखोळाचा प्रॉब्लेम वाढत चालला एवढा त्रास व्हायचा की दुखत आपल्याला मारून घ्यावं असं वाटायचं सर. तरीसुद्धा तो आपल्याला काही फरक पडला नाही. दवाखान्यात जाऊनही आयुर्वेदिकचा दवा खाऊनही फरक पडला नाही सर मला. जेव्हा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मूतखोळाचा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत चालला सर. तर 2014 मला मूतखोळाचा त्रास होत होता आणि आज ज्या दिवशीपासून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या दिवशीपासून आज 2.5 वर्ष झाले सर. अजूनसुद्धा 1 रुपयाच्या गोळीसुद्धा घेतली नाही आहे सर आम्ही. एवढा मला लाभ झाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन सद्भक्ती करून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो प्रदीर्घ काळापासून जो मूतखड्याचा त्रास सतावत होता त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि आजच्या घडीला आपल्याला कुठल्या प्रकारचं मेडिसिन चालू नाही आणि आपला मूतखड्याचा प्रॉब्लेम हा पूर्णपणे दूर झाला. तर हा एक मोठा चमत्कार आज बघायला मिळालेला आहे आणि मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे. मला हे विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ किंवा चमत्कार बघावयास मिळाले का? जो माझा मोठा मुलगा होता, जेव्हा मी पारंपरिक भक्ती करत होता तेव्हा एकदमच त्याच्या तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात नेला त्याला आणि दवाखान्यात जाऊन त्यांना तपासणी केली तर डॉक्टर लोकांनी सांगून दिलं की तुझ्या मुलाला 2 किडन्या खराब आहे. तिथून मला असं वाटलं सर की माझ्या पायाची खालची जमीन सरकून चालली की माझ्या मोठ्या मुलगाला फक्त 22 वर्षाचा वय होता सर आणि 2 किडन्याचा मला ऐकायला आला तर तो काही व्यसन करत होता सर आणि काहीच
बिडी सिगरेट दारू वगैरे काहीच त्याला व्यसन नाही होती. आणि डॉक्टर लोकांनी सांगून दिला का तुझा मुलगा वाचणार नाही. तर तिथून माझी पायाखालाची जमीन सरकली सर. मग तिथून मला एवढं देवी देवतांची भक्ती करूनही त्याचा प्रतिफल मला हा भेटला असं म्हणून मला फार दुःख वाटलं सर. आणि 10-15 दिवसाच्या नंतर माझा मुलगा मृत्यूला झाला. आणि जो मोठा मुलगा होता तो मृत्यू पावला. त्याच्यानंतर दुसरा जो मुलगा होता माझा तो शाळेत होता चाळीसगावला. तिथून मला मास्तर लोकांचा फोन आला सर की तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे, चांगला दवाखाना दाखवायचं दादा असं म्हणून मास्तर लोकांचा फोन आला. तर माझा मोठा मुलगा 15 दिवसा अगोदर तो मरून पावला होता. आणि 15 दिवसानंतर त्यांनी मास्तर लोकांनी मला फोन करून सांगितलं की दादा तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे, चांगला दवाखान्यात जाऊन दाखवा असं म्हणून त्यांना फोन केला सर मला. तर आम्ही परत सरांना मास्तर लोकांना फोन केला की सर माझा मोठा मुलगा होता सर, तो 15 दिवसा अगोदर वयच झाला. दुसरा मुलगाही एवढा मोठा दुःखत आहे सर. मग आता ज्या दवाखान्यात तुम्ही दाखवलं असेल सर त्या दवाखान्यात माझ्या मुलगाला घेऊन जाऊ आणि त्या डॉक्टरांना विचारेल मी प्रत्यक्ष की त्यांना कोणती आजार आहे आणि एवढ्या गंभीरताने तो कोणत्या आजारात ग्रसित झाला असं म्हणून त्या सरांना विचारलं मी. सर मी उद्या येतो आहे, माझ्यासोबत या आणि माझ्या मुलगाला काय आजार आहे ते मी प्रत्यक्ष पाहेल असं म्हणून सर त्या मास्तर लोकांना सांगितलं. परत दुसऱ्या दिवशी उठून मी शाळेत आलो. शाळेत येऊन मग त्या सरांना सांगितलं की एक शिपाई देतो तुमच्यासोबत आणि ज्या दवाखान्यात तुमच्या मुलांचा आजार काढला होता त्या दवाखान्यात आमचा माणूस तुमच्यासोबत येईल. प्रत्यक्षात तुम्ही जाऊन त्याची आजार काय आहे ते प्रत्यक्षात तुम्ही जाऊन प्रत्यक्षात हे प्रमाण बघून घ्या असं म्हणून त्याने एक शिपाई दिला सर. तर मी चाळीसगावला आलो. तिथून जळगाव दवाखान्यात गेलो तर आमच्या समोरच त्यांनी सोनोग्राफी केली सर, CT स्कॅन केला. तिथून 1.5 इंचीचा असा त्यांनी वॉलचा डिस्कॅन सांगितलं सर. तर तिथून मला असं वाटलं की आजपासून माझी जिंदगी संपवत आहे असं म्हणून. माझा दुसरा मुला आता एवढा मोठा आजारात ग्रसित आहे तर हा पण वाचणार नाही. आज माझं जीवन तो आहे तो व्यर्थ गेला. मनुष्य जन्म घेऊनही मला काही फायदा झाला नाही असं म्हणून फार दुःखात होतं सर. तर तिथून 7 लाख रुपयाची आपल्याला इलाजासाठी सांगितलं होतं सर डॉक्टर साहेबांनी. परत घरी आलो, मिसेससोबत आम्ही गोष्ट केली की आपल्या मुलांचं अशी प्रॉब्लेम आहे आणि एवढे खर्च लागणार आहे तरीसुद्धा वाचेल नाही वाचेल याची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही असं डॉक्टर साहेब सांगित होते. तर आता काय करायचं. मग मिसेस आणि आम्ही एवढं रोडालो की आपल्या इथं आता या जगामध्ये कोणीच नाही आहे, आपल्याला सुख साथ देणार कोणीच नाही आहे असं म्हणून आम्ही दोघे मिसेस आणि मी एवढं रोडाले. मुलांना तर कधी सांगितलंच नाही की तुझा असा प्रॉब्लेम आहे, तुला अशा आजार लागलेला आहे, तू वाचणार नाही वाचणार असं काही सांगितलं नाही. पण आम्हाला त्यानंतर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर सर एवढा लाभ भेटला मला की तोच मुलगा आज 2-2.5 वर्ष झाले सर त्याची वालची प्रॉब्लेम होती ती वालची प्रॉब्लेम आता बिलकुल नॉर्मल झाली आहे सर. तो एकदम चांगला आहे, शाळेत जातो आहे सर, 30 शाळेत जातो आहे. ते मास्तर लोक सांगतात ही कोणत्या दवाखान्यात दाखवलं आहे आणि हे कसं काय बरं झालं असं म्हणून ते सांगत होते. त्यावेळेस मी सांगितलं सर की संत रामपालजी महाराजांशी आम्ही नामदीक्षा घेतली आहे आणि नामदीक्षा घेतल्यानंतर ती भक्ती करून आम्हाला हे सर्व लाभ भेटला आहे असं म्हणून त्या मास्तर लोकांनी सांगितलं. का एवढा चमत्कार कसं झालं असं ते डॉक्टर लोक सांगत होते, मास्तर लोकही सांगत होते सर. आता त्याची जे प्रॉब्लेम होती मुलाची जो प्रॉब्लेम होती ती सॉल्व झाली सर. एवढा लाभ भेटला सर मला. अजून मला असं सांगायचं वाटतं आहे की मला आर्थिक परिस्थितीमध्ये संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो आर्थिक लाभ झाले तेही सांगू इच्छितो मी की एकदम नाजूक परिस्थिती झाली होती.
घरामध्ये एवढे परिवार सर्व आजारी होते, त्याच्यामध्ये सर्व काय आपलं संपत्ती होती संपून गेली होती. पण त्याच्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो शारीरिक कष्ट होता तोही संत रामपालजी महाराजांनी शरणात घेऊन चांगलं केलं. आणि आर्थिक परिस्थिती सर अशी होती माझी की राहायलासुद्धा माझे पितळाचा घर होता. संत रामपालजी महाराजांची दयाने आता 10-11 लाखांचा घर बांधून घेतला सर आम्ही. तर परमात्माची दयाने एवढा लाभ झाला की भरपूर आपल्या जीवनात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षानंतर आपल्याला चांगले दिवस आले सर. सर, या ठिकाणी आपण जे सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या परिवारावर जे कष्ट आलं होतं, जे दुःख आलं होतं ते दूर झालं. मुख्यतः आपला जो मुलगा आहे दुसरा, त्याला संत रामपालजी महाराजांनी जीवनदान दिलं आणि आपल्याला जी काही पीडा होती त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्म्याने बाहेर काढलं आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा आजच्या घडीला चांगली आहे आणि सुखी समाधानी जीवन आज आपण व्यतीत करत आहात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आज दुःखी कष्टी लोक आहेत, जे समाजामध्ये आपल्या दुःखांपासून दूर होण्यासाठी नाना प्रकारच्या साधुसंतांकडे जातात, मांत्रिकाकडे जातात, तांत्रिकाकडे जातात, देवी देवतांची पूजा करतात, व्रतवैकल्य करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा त्यातनं समाधान मिळत नाही, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराज संदेश देतील. आम्ही तर एक हात जोडून विनंती करतो सर्वांना की आम्ही स्वतः एवढा दुःखात होतो, एवढा संकटात होतो, तिथून आम्हाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर एवढं काही संकट म्हणजे टोलला आणि आर्थिक लाभ पण झाला. तर हे जो आपल्याला जेवढे समाजाचे लोक आहे, समाजाचे भाऊ बहीण आहे, त्यांना सर्वांना मी हेच विनंती करेल की संत रामपालजी महाराजांकडून आपल्या गुरुदीक्षा घ्यावी आणि जे संकट आहे ते संकटामधून निघावं आणि जे आर्थिक परिस्थिती आहे तिथूनही संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा घेऊन तिथंही सुटकारा पाडावं असं मी विनंती करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जे काही आपल्याला दुःख होते, जे काही कष्ट होते, जे काही व्याधी होते, त्यातनं आपण आज सुखरूपपणे बाहेर आला आहात आणि हे सर्व संत रामपालजी महाराजांनी केलं आहे. तर अशाच परिस्थितीत जे काही दुःखी आत्मा आहेत, ज्यांना आपल्या दुःखातनं मुक्त व्हायचं आहे, त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचा TV वर आपला सत्संग येत आहे. तर ते सत्संगाच्या खाली नंबर चालू असतात, ते नंबरवरती फोन करून आपल्याला गुरुदीक्षा घ्यायची पत्ता भेटू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग चालू असताना TV च्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, गुरुदीक्षा घेण्यासाठी बिलकुल 1 रुपया लागत नाही आणि निःशुल्क आपल्याला गुरुदीक्षा भेटू शकते. आणि जे आपले जवळचं नामदान सेंटर असेल तिथे जाऊन आपण निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.